मे महिन्याची 23 तारीख उजाडली. शंकर संभाच्या लग्नाची. दुपारचा 1 वाजला होता. वधूवरांना हळद लागली नव्हती. हळद लावण्यासाठी शंकर मंडपात गेल्यावर माई मावशींना म्हणाला, माई मावशी, मी एक विसरलो. काय रे? हळद लावण्यापूर्वी आंघोळ करतात. मी टावेल बिवेल काय आणलं नाही. मला घरी जायची परवानगी द्या. गिरजामाईच्या पाण्यात आंघोळीसाठी जायला पाहिजे. सूर्याला अर्ध्य द्यायचे. कशासाठी अर्ध्य? आजपासून सगळ्यावर पाणी सोडायचं. भोकरवाड्याचं पाणी गिरजामाईला जाऊन मिळतंय. एखाद्या डबक्यात जा, ये बुडी मारून जा. आणि टावेल बिवेल नसलं तरी काय फरक पडणार नाही. एकटा जा, म्हणजे उघड्या अंगानं बुडी मारता येईल. आणि मग अंग वाळेपर्यंत सूर्याला देत राहा अर्ध्य. नवरदेवाला वाड्याकडे एकटं नाही पाठवता यायचं नानी. आधी नवरदेवाची मळी बी काढायला पाहिजे. मी घरी जाते, उठण्याची पुडी आणि घासणी घेऊन येते, गाजरा म्हणाली. आणि मग गजरे येताना घोंगडी पण घेऊन ये बाया, शांता वहिनी म्हणाली. घोंगडी कशाला वहिनी? अगं 5-6 वाजनींना हे लाना या तळ्यावर पाठवू. नवरदेवाला उघडा करून त्याच्या भोवती घोंगडी धरली तर आंघोळ करताना कोणाला दिसणार बी नाही. मी आंघोळीचा बेतच रद्द केला बायानो. तुला सूर्याला अर्ध द्यायचंय ना? ते सांबा भाऊला विचारतो आणि सांगतो. हळद लावण्यासाठी मांडलेल्या पाटावर बसत शंकर म्हणाला, काय सांगतो रे मला तू? सांबा भाऊने विचारलं. हे बघ सांबा भाऊ, तुला आता शेवटची संधी आहे. कोणची रे? फायनल निर्णय घ्यायची. कोणचा फायनल निर्णय? हे बघ, मंदीलय तोंडाळे, कामचुकारे, आगाऊपणे. तुला ती बधायची पण नाही. आपण काय करू? आपण मंदीची आणि गोधीची आदला बदल करून टाकू. गोधी कामसू आहे, गबशी आहे, ती तुझ्या अर्ध्या वाचनात राहील. मी गोधीव पाणी सोडायला तयार आहे. आता बोल तुझा निर्णय. भोवतीच्या बायांचा हाशा पिकल्यावर भिवा कुंभाराची भार्या रंजा काको हसू आवरून म्हणाली, त्यापेक्षा असं कर की शंकर भाऊ. काय करू तू सांग. मी आमच्या आव्यातली मडकभर राख आणते. आम्ही सगळ्या बलूत करणी सांबा भाऊच्या अंगाला फासतो राख. मंदाच्या हाताने त्याच्या हातात देतो कटोरा. नानींना सांगतो त्याच्या गळ्यात जोळी द्यायला. आणि मग सांबाभाऊ संन्यास घ्यायला गेला ना की तू दोघाच्या मध्ये बसन लावून घे हळद. पुन्हा हाशा पेकला. लग्नाच्या मुहूर्तापर्यंत आणि नंतरही शंकरने अनेक गमती जमती केल्या. 6:30 वाजता संभा मंदाचा आणि शंकर गोधाचा विवाह सोहळा 3-4 हजार स्त्री पुरुषांच्या उपस्थितीत विधिवत पार पाडला. मग जेवणाच्या पंक्ती बसल्या. बुंदीचं जेवण केलं. वऱ्हाड मंडळी तृप्त झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी गोपा खेळून झाल्यावर साधू अण्णाची सुमनताई शंकरला म्हणाली, लग्न म्हणजे गंमत वाटली असेल ना भाऊ? गंमत नाही तर काय सुमाताई, न खापणारा माल पात्रात बांधून घेतलाय. दुःख विसरून जाण्यासाठी मनाला दिलासा द्यायचा प्रयत्न करतोय. ताई, आता यांनी किती बी थै थै अटक्याला तरी हिथून पुढे यांची माझ्याशीच गाठ आहे. यांच्या टिंगल टावाळ्यांनी मी डगमगणारी पोरगी नाही, गोधा म्हणाली. आमचा आईत खाऊ टपरीवाला शेट आहे ना, त्याच्यासारखे याचे लय गुरु आहेत, सावध राहा. असं गोधाला हळूच सांगून सुमनताई मागे सरकली. गोधे, खाली वागताना डगमगू नको. परकराची नाडी तुटली तरी हरकत नाही. गोधानं चपापून कमरेची नाडी चाचपून बघितली. मंदा हसत म्हणाली, अगं परकराची नाडी तुझ्या नवऱ्याने कापून टाकली असेल गोधा. काय करणार, असती एखाद्याची खोड. गोधाही हसत हसत म्हणाली. देवदर्शनानंतर घराकडे परतताना संभा शंकरला म्हणाला, शंकरराव, उद्या सकाळी 9 वाजता आपल्याला आपल्या कुलदैवताचं दर्शन घ्यायला जायचंय. एक वेळचं जेवण बरोबर घ्यायचं. खंडू मामाला तयार राहायला सांगितलंय. कुठं आहे आणि कोणचं आहे आपलं कुलदैवत? अरे कानूर गळीचा कानोबा. तू गेला नव्हता कधी? नाही ना, कधी योगच नाही आला. किती लांब आहे ते कानूर? इथून 50-1 किलोमीटरवर आहे रे. मानगाव महामार्गे. महागावपासनं पुढं 15-20 किलोमीटर अंतरो. बरं. आणि बरोबर कोण कोण असेल आपल्या? आपल्या चौघांबरोबर फक्त गजरान सुंदर, ड्रायव्हर धरून 7 जण. तर गजरा तिच्या नवऱ्याला न विचारता रुसून आली आहे. महागाववरनं जायचं म्हणतोय तू, ती येईन का? अरे सडक महागावातनं नाही जात, गावाच्या बाहेरनं जाती, म्हणून तर त्यांनी होकार दिला. खंडूमामाचा खटारामध्ये बंद नाही ना पाडायचा. आज फिटरला दाखवून आणणार आहे त्यो.
त्याला तो खडखडाट बंद करायला सांगितला. आपल्याला तिथं आंघोळ्या करायला लागणार का? कान्होबाचं मंदिर खोल घळीत आहे. मंदिरापुढनं एक लहानसा दगडी कपारीतनं धबधबा वाहतोय. तिथं दुपारची आंघोळ करायला मजा वाटते. आपण करू आंघोळी. तू किती वेळा गेलता आजपर्यंत कानूरला? 2दा. कोणाबरोबर गेला होता तू का कोणाला बरोबर घेऊन गेला होता तू? मंदाकडं बघत शंकरने विचारलं. हा, पहिल्यांदा एकीबरोबर गेलतो. दुसऱ्या वेळेला एकीला बरोबर नेलतं. आणखीन काय राहिलं विचारायचं? नाही, मनात आहे 4-5 शंका, पण मंदा वहिनीच्या समोर नाही विचारत. काय माझ्या प्रश्नाचा राग येतो तुला? आडव्या माणसाच्या नादी लागू नको असं एकदा तुझी मालकीन म्हणली होती म्हणून. देवदर्शनाचा विषय चाललाय भाऊजी, मंदामध्येच म्हणाली. प्रेमात आणि युद्धात सगळे गुन्हे माफ असतात वहिनी. अरे आमचा संभा भाऊ रसिक आहे, त्याच्या भानगडी नाकाम घेऊ म्हणावं. आपलंच चुकलं मंदा. देवदर्शनाला जायलाच नको होतं. याच महादेवाचं दर्शन घ्यायला पाहिलं होतं आपण, संभा म्हणाला. संध्याकाळी शंकरऐवजी आबांनी कान्होर गळीला जायचा विषय काढला. शंकर, उद्या आपल्या कुलदैवताच्या दर्शनासाठी तुम्हाला कान्होरला जायला लागणार आहे. खंडोबा, ज्योतिबा, म्हातोबापैकी आहे का आपलं कुलदैवत? आपल्या कुलदैवताचं नाव कान्होबा आहे, कान्होबा. खंडोबानं कानर गळीत चांगुना नावाच्या मुरळीशी लग्न केल्याची आख्यायिका आहे. तेव्हापासून आपल्या परिसरात खंडोबाचा कान्होबा आणि चांगुनाची गुनाई अशी नवीन ओळख तयार झाली. तिथं जत्रा करायला लागते का? नाही, त्या देवाला पुरणपोळीचा नैवेद्य द्यावा लागतो. संभा भाऊची जोडी असेल ना आमच्याबरोबर? अरे खंड्याची जीप ठरवली की त्याने. त्या खटाऱ्यातनं जाताना येताना आमची हाडं खिळखिळी होती ना बा. अरे दुसऱ्याच्या लक्ष्मीला नावं नाही ठेवू पोरं. गेली 10 वर्ष त्याच लक्ष्मीच्या जीवावर खंडूचा संसार प्रपंच चाललाय. पहिल्यांदा जाणार आहे मी. नाश्ता, चहा पाणी, पान फुलं, प्रसाद, किरकोळ खरेदी, जीप भाडं हे सगळं हजारानं पण भागणार नाही आबा. लागू दे रे बाबा. देवाधर्माला आम्ही हात नाही आकडता घेत. कसा घ्याल? कसा घ्या? लाखभराची बचत झाली ना तुमची. बचत सगळ्याची झाली पोरा. मग त्यातले 10-20 हजार द्या की ठेवायला माझ्याकडं. म्हणजे हरघडी तुमच्या पुढं हात पासराय नको. उद्या तुमच्याबरोबर मी पण येणार शंकर भाऊ, सुंदर म्हणाली. चल पण पाण्याच्या कॅन्ड आणि सांडाचं डबडं घे बरोबर आणि प्रमाणात खायचं. कान्होरमध्ये तुझ्यासाठी एक चांगलं मागणं आहे. 4 वर्षाच्या बोलीनं दाखवून आणतो तुला. खायला तुझ्या बायकोला माझ्यापेक्षा जास्त लागतंय भाऊ. तिच्या नादामुळं तुझ्या हातात पण सारखं डबडं दिसतंय ना. अरे तू जेव की बाबा पुढं बघून. अगं रस्त्यासारखी जीप थांबवायला लागू नये म्हणून सांगतोय माई. TV कधी लावायचं शंकर भाऊ? संतोषने विचारलं. वासुमामानं आबाने टेबलाची ऑर्डर दिली म्हणतात. खरी का खोटी ते उद्या जाऊन तपास करून ये. टेबल मिळेपर्यंत डब्यावर ठेवता येईल की भाऊ. डबड्याची आवड तुझी लय, बंद करती. आबा माईची इब्रत कमी करायची नाही. 4 दिवस मनाला आळा घाल. वासुदेव उद्या टेबल आणून देणार आहे. परवा सकाळी पीटरला बोलवतो. दुसऱ्या दिवशी सकाळी 9:30 वाजता खंडू, संभा आणि मंदा यांना जीप टाकून शंकरच्या अंगणात हजर झाला. संभा ड्रायव्हरजवळ बसला होता. मधल्या सीटवर मंदा शेजारी सुंदर, गोधा शेजारी बसली. गजरा उशिरा आल्यामुळं तिला मागच्या सीटवर शंकर समोर बसायला लागलं. खाण्यापिण्याचं सामान पण मागेच ठेवण्यात आलं. माईनी खंडूला विचारलं, गाडीला तेल पाणी केलं ना खंडू? काय खडखडाट आता पुरा बंद करून टाकला माई. विचारा की संभा भाऊला. तुमच्या तिघांच्या 3 तारा आहेत. पोरींना सांभाळून आणा. कान्होरच्या धबधब्यातून चांगल्या धुवून विसळून आणतो माई, काळजी करू नको, शंकर म्हणाला. नांदर व्हायच्यात परत या, वाटत कुठं थांबू नका. माई आम्ही हनीमून साजरा करायला नाही चाललो, देवाला चाललो आहे आम्ही. त्याला अजून लय टाईम आहे. आत्तापासून मनात मांडे खाऊ नको तू. कान्होरला जाऊ का नको? जा की बाबांनो. संभा, आमच्या या बाळावर घारीसारखी नजर ठेवू. आम्हाला संभा भाऊवर नजर ठेवायला लागन माई. संभा भाऊनं खंडू मामाला बाटल्या घ्यायला सांगितल्या असतील. शिवाय खंडू मामाला कान्होरमधल्या हातभट्ट्यासुद्धा माहिती असतील. म्हणून तर मला काळजी वाटते तुमची. आबा,
आजचे दिवस तुम्ही काय मळ्याकडे जाऊ नका, दिवसभर घरात बसून राहा, म्हणजे माई आमची काळजी करत बसणार नाही. खंडू, का थांबलं बाबा तू? तुझी काय ठकी यायची का? अरे ती कामधेनू येते म्हणाली असती, पटकन निघालोय मी. जीप मैलभर गेल्यावर शंकर गजराच्या पायात पाय अडकून संभाला म्हणाला, संभाभाऊ, मंदावहिनीचा चेहरा लय उतरल्यासारखं का दिसतोय? मग तर सारखे टाना उड्या मारत होती. मला वाटतं तू तिच्याजवळ बसला नाही म्हणून ती नाराज झाली. सिटिंग अरेंजमेंट विचारपूर्वक केली नाही, तू बिघडून टाकली पार. मग गोदाला तुझ्या समोर बसवायला पाहिलं होतं का? गोदी सध्या माझ्यासाठी बिनकामाची आहे संभाभाऊ. मंदा वहिनीबद्दल बोलतोय मी. मंदे, येऊ का माग? काय नको, हाय तिथे ठीक आहे. हवं तर गोदाला पाठवा माग. ती सारखी मान वळवून वळवून पाठीमागं बघती. तिची मान अवघडली तर वाकड्या मानेनं कानोबाचं दर्शन घेता येईन का? विचारून बघ तिला. नाही, खरंच खरंच विचार. काय आहे, तिचा मुखचंद्र बघून उलट मला छान झोप लागन वहिनी. काय ग गोदा, जायचं का मागं? अजिबात नाही. का? तुमच्या धीराच्या खोड्या चालू होतील. गोदाबाई सुंदर साक्षीला आहे. तुझ्या अंगाला एकदा तरी हात लावलाय का मी? तुमच्यासारखा सासूतपणाचा आव नाही आणता येत मला. मेवणी समोर बसली पाहिजे तेवढ्या तिच्या खोड्या काढा. अगं ते दुसरे पाखरू आहे गोदे. आपलं वासरू दुसऱ्याच्या गाईच्या कासाला लागलेलं भगवन का तुला? डोळे झाकून घेते, लागा प्यायला. तुला पण शंकरचा गुण लागलेला दिसतोय गोदा. संभा भाऊ, खंडू मामाची झोप पुरी झालेली दिसत नाही, सारख्या जांभया देतोय तू. काय रे खंडू, काय सांगतो? एक उपाय सांगू का खंडू मामा? नको रे बाबा, तू काय सांगू नको. सुखासुखी पोटाला 4 घास मिळतात. तुझ्या उपायामुळं सगळीच बॉम्बायची माझी. फालतू उपाय नाही सांगणार मामा. पण नको आहे मला, ऐकायचंच नाही मला. बोरगाव ओलांडल्यावर शंकरने गाजराकडं मोहरा वळवला. खाली वाकून त्यांनी तिच्या मांडीला चिमटा काढला. तिने त्याच्या डोक्यावर टप्पल मारली, तोंडावर बोट ठेवलं. मग हळूहळू त्यांनी तिच्या मांडीवर हात ठेवला. ती सावध होती तरी तिची पाठ मागच्या पत्र्याला धडकली. शंकर हसला आणि म्हणाला, गाजरा, तुला पण डुलके यायला लागल्या बरं काय. झोपा काढायला नाही आलो आपण. अहो, तिला तिच्या घरची आठवण आली असणार. घराकडं वाकडी वाट करून जायचं का गाजराबाई? शंकर तिच्या दुसऱ्या मांडीवर हात ठेवून म्हणला. महागाव अजून लय पुढं आहे, हे मानगाव आहे. थोडा वेळ चहासाठी थांबवतो का संभाभाऊ? खंडू मामा, तुमच्या लक्ष्मीतलं घासलेट पण संपलं असणार. एखाद्या पंपावर थांबा. कानूरमध्ये पोचायला त्यांना 12 वाजले. घळीवरच्या मैदानात जीप पार्क करून खाली उतरताना खंडूनं संभाला विचारलं, काय प्रोग्राम आहे संभाभाऊ? हे बघ, आधी धबधब्यावर आंघोळी करायच्या, मग देवदर्शन, जेवण, जेवणानंतर प्रसादाची खरेदी. मी तासाभरानं खाली आलो तर चालन? नाही चालणार. का? कारण तुला माहिती, आमच्या बरोबर चालायचं खाली, धबधब्यात बुडायचं आहे तुला. मी आंघोळीचं सामान नाही आणलं. मग बिगर सामानाचा बुडवतो. माझी लक्ष्मी लाक नाही ना करता येत. अरे तिच्यावर लूत भरलेलं कुत्रं बेतंगडी वर करायला दाजावणार नाही. चल खाली. धबधब्याजवळ पोचताच शंकर गंभीरपणे म्हणाला, एक महत्त्वाची सूचना आहे पोरींनो. कमरेला चड्डी असल्याची खात्री करून घ्या, मगच पाण्यात उतरा. परकर आहेत की भाऊजी, म्हणूनच सांगितलं. पाण्यात शिरलं का परकराच्या नाड्याच्या गाठी आपोआप सुटत्यात. ह्यो इथल्या देवस्थानचा चमत्कार आहे. निस्त्या सुटत नाहीत. हातातला परकर निसटला तर वाहून गेला म्हणून समजा. सगळे हसायला लागले. संभाशंकरची जोडी कान्होबाचं दर्शन घेऊन आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रोहिणी नक्षत्रात या वळवाच्या पावसानं दुपारी 3च्या सुमाराला हजेरी लावली. सालाबादप्रमाणे वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट यांनी माणगाव तालुक्याला 30-35 मिनिटाच्या धुवाधार वर्षावानं अक्षरशः धुवून काढलं. 5-6 जणांचे बळी घेतले, 10-12 जनावरं प्राणानं मुकली. वित्तहानीसुद्धा खूप झाली. प्रतिवर्षाचाच हा अनुभव. सुरक्षिततेची कितीही सावधानता बाळगली पण नुकसान काही टाळता येत नव्हतं. गुरुवारी लाईट नसते म्हणून नाना आबांनी शुक्रवारी 28 तारखेला महादेव मंदिरात
दुपारी सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली. वळवाचं सावट जरी होतं तरी मंदिराचा सभामंडप बराच मोठा होता. 200-300 माणसं एकावेळी सहज जेवू शकणार होती. पण त्या दिवशी आकाशात काळ्या ढगाचा साधा ठिपकाही दिसला नाही. पूजाविधी यथासांग पार पडल्यानंतर लगेच जेवायची पंगत बसली. रात्री 8 वाजेपर्यंत हजारभर माणसं स्नेहभोजनाचा आस्वाद घेऊन गेली. जिलेबी, पुरी, बटाटा भजी, कांदा भजी, सांबार, भात, लोणचं, पापड असा छान बेत होता. त्यामुळे सगळे तृप्त होऊन आपापल्या घरी गेले. शनिवारी आबा बोरगावहून बाजारातनं परतताना TV फिटरला बरोबर घेऊन 11 वाजता आले. शंकरने 2-3 मित्रांना बोलवलं. मग सोफा सेट खालच्या मधल्या दालनात लावला. तोपर्यंत TV फिटरनं अँटेना जोडली. जिन्याजवळच्या कपाटाशेजारी कोठीच्या दारालगत टेबल ठेवून त्याने अर्ध्या तासात TV जोडून दिला. त्यांनी शंकर सुंदरला चॅनल्सची, रिमोटची माहिती करून दिली. 15-20 मिनिटांनी सांबा आला. सोफ्याकडे बोट दाखवून शंकर म्हणाला, घे बसून सांबा भाऊ. कधी TV चालू केला? केला आत्ता एवढ्या 15-20 मिनिटापूर्वी. छान आहे TV. बोरगावला जायचे. हा ना, म्हणून तर जेवल्याबरोबर आलो इकडं. माईनी सांजोऱ्याच्या पुऱ्याबरोबर खायला कांदा कैरी घालून मस्तपैकी बेसन केलं होतं. सोबतीला लसणाची खमंग चटणी पण तळली. शंकर म्हणाला, आता खाऊनच घे सांबा भाऊ. सांबा म्हणाला, नाही रे, पोटात जागा नाही शंकर. बरं सांग, काय काम काढलं? उद्या आम्ही हनीमून साजरा करायला 4-5 दिवस माथेरानला जाणार आहे. कितवा हनीमून आहे? अंधारात, दगडगोट्यात. हनीमून नाही साजरा करता येत. मग कशात साजरा करतात? तुम्ही येणार आहे का नाही तेवढं सांग रे. तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला येळ नाही माझ्याकडं. माईनी कुठल्या बेसिसवर माझं लग्न केलं आहे माहिती नाही का तुला? मला नाही माहिती. हे बघ, मी संज्ञान व्हायला 2 वर्ष कमी आहेत. गोधीला तर 3 वर्ष कमी आहेत. आत्ताशी तिने 16व्या वर्षात पदार्पण केले. गोदा संज्ञान झाल्याशिवाय लेकाला मी तिच्याजवळ जाऊ देणार नाही असं माईने मामीला वचन दिलंय. मामा मामी लग्नाला तयारच नव्हती. तुझा प्रश्न सुटल्यावर मग मावशी काकाने माईच्या आजारपणाचं कारण दाखवलं आणि मामा मामीला गळ घातली. तुझी धमाल मला समजली शंकर. कसं काय जमतं भाऊ तुला? तो विषय संपला ना भाऊ. गोदाला हनीमूनला पाठवायला माई अजिबात तयार होणार नाही. मग तू काय 3 वर्ष हात सोडत बसतो काय? काय करणार दुसरं सांग? अरे पण तू बरोबर असतं तर माझी आले असते जरा. मग मला बाहेरचं एखादं दुपतं पाराटं पाखरू गाठायला लागन. आहे का तुझ्या माहितीत कोणी? जा जेवायला जा. लय भूक लागली असन तुला ना. पळ पळ. संभा घरातनं बाहेर पडल्यानंतर शंकर आतल्या दालनात गेला. आबा माई जेवत होते. सुंदर, गोधा, संतोष TV पुढून हलत नव्हते. शंकरला वाढत माई म्हणाली, संभाला का नाही आणला जेवायला? अगं तो जेवून आलता, भूक नाही म्हणला. कशासाठी आलता? ते तुम्हाला सांगण्यासारखं नाही. आम्ही आईबाप आहे तुझे, म्हणूनच तुम्हाला सांगण्यासारखं नाही म्हणलो. किती नखरे करतो रे बाळा. उत्सुकता वाढवतो नुसती. तुमचा गैरसमज झाला आहे. तुम्हाला जे पटणारं नसतं ना ते मी शक्यतो सांगणं टाळतो. तुझा पण गैरसमज झाला आहे. हे बघा सांबा भाऊ उद्या मंदा वहिनीला घेऊन 4-5 दिवस हनीमून साजरा करायला माथेरानला जाणार आहे. मला येतो का म्हणून आग्रह करत होता. ऐकलं ना आता? झालं समाधान? चौकात यावा, ठसका लागन. अरे हनीमूनला जायचं वयच नाही तुमचं. म्हणूनच तुम्हाला सांगण्यासारखं नाही म्हणलो. पण कुठल्याही लहानसहान बाबतीत तुम्हाला माझा संशय येतो. विश्वासच नाही ना माझ्यावर तुमचा. मला सांगा ना, बाईलासारखी मांड वाळकावण्यापलीकडं या घरात कोणचं स्वातंत्र्य आहे मला? अरे पण नका बोलू आबा. तुमचं सापार शेखरनं माहिती मला. गुलामगिरी पत्करलेले न रोबा तुम्ही. कपाळावरच्या कुंकवापुरते तुम्ही फक्त नावाला धनी आहे. शंकर्या चुलीवर लाट नाही बरं का. थांब जरा. गोधीला हाक मारतो. तिच्या देखत लाटण्यानं हाना म्हणजे ती बी या खेळात तरबेज होईन. बेशरम ना आलाय जन्मदात्या आईला पैसे तुझं टाळकं ठिकाणं होय का? आई म्हणवते तू. माईसारखं वागायला कधी शिकायची तू? कमी पण हातात काठी घ्यायला पाहिजे. अगं घरातली शांतता टिकून ठेवण्यासाठी 24 तास तुझ्या वंजळीने पाणी पितोय मी. पूर्वीचा जमाना नाही राहिला आता.
हे बघ, पोरा बाळांवर तुझी मतं लादत राहिली ना तर तुझं आई पण पासंगाला राहणार नाही. नवऱ्याने केलेला पाणउतारा माईला सहन झाला नाही. अर्ध्या ताटावरनं उठली, रागात बाहेर निघून गेली. आंब्याखाली गेली, ओलावलेले नेत्र कोरडे करत बसली. 8-10 मिनिटांनी गोदा सुंदर नदीवरनं धुणं धुवून आल्या. सुंदरने तिला विचारलं, जेवली का ग माय? अगं बाय, जेवायला बसले होते तेवढ्यात चिलाट गेलं म्हणून बाहेर आले. मग चल की घरात, आम्हाला लागलेत बोका. तुम्ही धुणं वाळत घालणार नाही का? तेवढ्यात बाबण्या हाणम्या हातात खुडी घेऊन येताना दिसले. मग माईची नजर वरती आंब्याकडे गेली. सेंद्रिय रसाच्या आंब्याचे शेकडो घड बघून तिचा राग कुठल्या कुठे पळाला. जवळ आल्यावर हाणम्या म्हणला, आंबा उतरायचा आहे म्हणून शंकर भाऊ आलता सकाळी सांगायला. 2 पोती कासरान बादली घेऊन म्हणला. शंकर भाऊ कुठं बाहेर गेला का माई? नाही, तो जेवतोय, उरकत आला असन. तर आम्ही मासे नाही आणले म्हणून रागवून तो आमच्यावर. मळे मुरे बांबुटे मिळाले नाही म्हणून नाही आणले. 6 वाजता देतो आणून. शंकर काय वाघ बी गे का रे? एवढं का घाबरताय तुम्ही त्याला? नाही, आम्ही शंकर भाऊच्या अर्ध्या वाचनात आहे माई. त्याने आम्हाला अर्ध्या रात्री हाक मारली ना, धावत येऊ आम्ही. का ते विचारायचं काम नाही. माईला जेवढं आश्चर्य वाटलं ना तेवढंच लेकाचं कौतुकसुद्धा वाटलं. राग विसरून ती आत गेली. लेकाला म्हणाली, शंकर, बाबण्या हाणम्या आंबा उतरायला आलेत. माशांच्याबद्दल त्यांना काही विचारू नको, संध्याकाळी ते आणून देणार. आंबे आडीला घालण्यासाठी पावळीच्या 4-5 पेंड्या आणायला पाहिजे पोरा. पावळे आणायला संतोषला बाळामामाकडे जायला सांगितलं मी. शंकर हात धुवायला न्हाणीकडे जात म्हणाला, आणखीन एखादी पुरी देऊ का तुम्हाला धनी? मनात राग धरू नका, माझा फटकळपणा उमगला मला. पशी शंकरसारखा हुशार चाणाक्ष डोकेबाज मुलगा उभ्या गावात नाही आहे. लहान थोर सगळ्यांचा तो आवडता शंकर भाऊ आहे. आंबे उतरवणं चालू असताना शांताबाईंनी शंकरजवळ येऊन म्हणाली, पाड सापडते का नाही भाऊजी? वहिनी पाडाने टोपली भरली. पसतील तेवढे खुशाल का? साधा भाऊला पण 4-5 घेऊन जा. एक शंका विचारली तर चालन का? तुमच्या शंका कितीही आपलातून असले ना तरी गोड वाटतात भाऊजी, विचारा. तुमचे आंबे अजून कसे नाही पाडायला लागले? अजून किती दिवस चिकावर राहणार? कोणत्या आंब्याबद्दल विचारताय भाऊजी तुम्ही? शांता वहिनीने गालात हसत विचारलं. उत्तर माहिती असताना तुम्ही हसण्यावर नेत आहे वय वहिनी? तुमच्या भावाला सांगते विचारून, आणि तुमची आस्तुरी नाही दिसत. शांतीनं मजेत हसत विषय बदलला. तिला आढीला घातली वहिनी. काय बोलताय भाऊजी? तिला पिकायला 3 वर्ष लागणार आहेत म्हणून म्हणलो. तुमची शाळा जवळ आली असेल ना? आठवड्यानं निकाल लागणार आहे. नंतर 11वीला प्रवेश घ्यायचा आहे. 11 नाही तर 13 तारखेपासून कॉलेज सुरू होणार. मला वाटलं होतं तुम्ही पुढील शिक्षणाला राम ठोकणार. अहो, घरी बसून काय करणार? 10-5 दिवसाचा प्रश्न नाही वहिनी. घरी कटकटी वाढवत बसण्यापेक्षा 8-10 तास बोरगावून फेरी मारायची. मग शेतातला कामधंदा थोडाफार बघत जा की भाऊजी. तोच विचार आहे माझा. दुसऱ्या दिवशी रविवारी संभानं मंदासह माथेरानकडे प्रयाण केलं. सोमवारी सकाळी गजरा शंकरला महादेव मंदिरात भेटली. मंदिर प्रदक्षिणा करताना ती शंकरला म्हणाली, काल तू संभाबरोबर जाशील असं मला वाटलं होतं. अगं, माझा प्रॉब्लेम माहिती आहे तुला. माझं उंबर अजून पिकायचे. काय तुझा प्रॉब्लेम? मला माहीत नाही बाबा. अगं, गोदाना आत्ताशी कुठं 16व्या वर्षात पदार्पण केलं आहे. मला सुद्धा 12वी करायची, म्हणून हनीमूनला मला परवानगी नाही. त्या नादाशिवाय राहावं वय तुला? तूर्त तू आहे की. तुझ्या नवऱ्याची काय निरोप बातमी? माझ्या मामाकडनं निरोप आलाय. गुरुवारी तुम्हाला न्यायला येणार आहे. बाबांनी पाटलाला सरपंचाला सगळं सांगून ठेवलंय. म्हणजे नांदायला जाणार म्हणायचं? नको जाऊ का? मी तुझ्या बहिणीशी लग्न केलं नसतं ना तर नको जाऊ म्हणलो असतो. अवघड होऊन बसलंय शंकर. त्याला निर्वाणीचं सांगून जा की नांदायला. अरे पण जितेची कोड मेल्याशिवाय नाही जाणार. त्या भवानीने त्याला येडा केलाय. त्याला जो उपरती झाली तर तिचा नाच सोडन त्यो. तसं घडलं तर देवाचे आभारच मानेन, नाही तर माहेरची वाट माझ्यासाठी मोकळीच आहे. गजरा निर्णय विचारपूर्वक घे तू. परत सांगतो तुला, तुझ्या सगळ्या आयुष्याचा प्रश्न आहे. घाई करू नको निर्णय घेताना.
नंतर पश्चातापाची पाळी येऊ नये म्हणून गोडी गुलाबीने त्याला विश्वासात घे, शक्यतो तडजोड कर. एक सुविचार सांगतो, समोरचा आग झाला तर आपण पाणी व्हावं. आग आपोआप विझून जाते का जरा. तुझं सांगणं पटतंय रे मला. आयुष्याचं मातेरे करून घ्यायला काही येड लागलंय का मला. मला तडजोडीचा मार्ग मान्य आहे शंकर, पण नवरीची बटकीन म्हणून माझ्यावर सासरी राहायची पाळी आली तर मात्र मला मान्य होणार नाही. हे बघ, अपमानित मोलकरणीचं जिनं जगण्यापेक्षा गजरा कोणचाही अविचार करायचा नाही. दाना पाण्याच्या गोष्टी असतात. तुझ्या नशिबाचा दुसरा कोणी असला तर तुझा भाग्योदय व्हायला वेळ लागणार नाही. आणि नाही तडजोड शक्य झाली तर ये सरळ नांदूरला निघून. नांदूरला आले तर मला अंतर देऊ नको. विस्तारानं सांगायची गरज नाही. तुझ्या भावना, तुझ्या मनोकामना समजल्यात मला. तुझ्यासाठी जीवाचं रान करेल मी. निघूया आता. आज संध्याकाळी बरोबर 8 वाजता येते वाडाखाली. तू पण उशीर करू नको. बॅटरी घेऊन येतो, चालन का. चालन की. हे बघ, अरे दिवसा उजेडीसुद्धा तुझी शेज साजवायची माझी तयारी आहे शंकर. हे लय उशिरानं सांगितलं तू. एखादं निर्जन ठिकाण दृष्टीपथ्यात आलं असतं तर कधीच सांगितलं असतं. चल आता, माझ्या घराकडनं येतो ना. नाही, मला सूरज शेठच्या दुकानाकडनं जायचं आहे. माझ्याबरोबर यायची भीती वाटते वय तुला. मला परकी नाही तू गजरा. तू माझ्या मामाची मुलगी आहे हे सगळ्या गावाला माहिती. शिवाय आपल्या दोघांच्या चारित्र्यावर सगळ्या गावाचा विश्वास आहे. अरे आई दही वडे करणार होती, 400 खाऊन गेला असतास, बरं वाटलं असतं. नको आग्रह करू गजरा. तुझी नकार घंटा आजची नाही आहे. अगं माई वाट बघत असन. दडपे पोहे करायचे आहेत तिला. वाण्याच्या दुकानातनं तिने नारळ आणायला सांगितलं आहे. ठीक आहे, जाते मग. भेटू आपण संध्याकाळी. श्रोते हो, तुम्ही ऐकताय पोपटराव भसे लिखित धमाल ही कादंबरी. आज 11वा भाग तुम्ही ऐकलात. हा भाग इथेच संपला. 12वा भाग ऐकूयात उद्या साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर. नमस्कार.